एकीकडे एल्फिस्टन ब्रिज बंद करण्यात आला तर दुसरीकडे टिळक ब्रिजचं काम सुरू आहे आणि यामध्येच जेव्हा एल्फिस्टन ब्रिज बंद केल्यानंतर जी वाहतूक आहे ती आता टिळक ब्रिज मार्गे पुढे मार्गस्थ करण्यात आलेली आहे, वळवण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होती आणि याच वाहतूक कोंडीचा परिणाम दादरच्या व्यापाऱ्यांवर होताना आपल्याला पाहायला मिळतोय। आपल्यासोबत दादर व्यापारी संघाचे सदस्य आहेत, यांची दुकानं इथे आहेत आणि आपण सध्या जर बघितलं तर हा प्लाझा सर्कल आहे आणि प्लाझा सर्कलला पीक आवरला मोठी वाहतूक कोंडी होते आणि चालायचं कसं हा प्रश्न निर्माण होतो, शिवाय पार्किंगचा प्रश्न तो वेगळाच आहे आणि त्याचा परिणाम व्यापारावर होतोय। तो कसा, त्यासाठी आपल्यासोबत दादर व्यापारी संघाचे सदस्य आहेत जे आपल्याला समजून सांगणार आहेत आणि तुम्ही पत्र सुद्धा लिहिलेलं आहे। काय तुमचं म्हणणं आहे? प्रशासनाकडे तुम्ही मागणी केली की तातडीने यावर तोडगा काढावा? आमचं दादर व्यापारी संघाकडनं प्रशासनाला एकच म्हणणं आहे, जे काही नियोजन केलं जातं तर ते नियोजन व्यवस्थितप्रमाणे केलं जावं, जेणेकरून जी नागरिक आहेत दादरचे आणि जे काही व्यापारी आहेत, आज व्यापारी हा अर्थशास्त्र संबंध महाराष्ट्राचं अर्थशास्त्र जर म्हटलं तसाच हा मुंबईचा दादर हा एक मेन सेंटर पॉईंट आहे आणि आज इथे वाहतूक कोंडीमुळे आज तुम्ही पाहाल संध्याकाळी जर कधी आलात तर तुम्हाला किमान रोजच्या रोज 20 ते 25 ॲक्सिडेंट इथे होताना दिसतात। हे का होत आहेत? बंपर टू बंपर आज ट्रॅफिक जॅम झालेलं आहे। एकीकडे टिळक ब्रिजचं गेले वर्षभरापासून काम चाललंय, तिथे रुंदीकरण झालंय, परत पुढे बॉटलनेक झाल्यामुळे तिथेही अडथळा होतोय आणि आता एल्फिस्टनमुळे तोही अडथळा। सिनियर सिटीजनना आता रस्ते हे चालण्याच्या योग्य राहिले नाही आहेत, त्याच्यामुळे सुद्धा अनेकांना प्रॉब्लेम होत आहेत आणि लहानसहान ॲक्सिडेंट होऊ लागलेत। दसरा दिवाळी सण येऊ घातलेत, त्यामध्ये व्यापारावर परिणाम होईल? व्यापारावर नक्कीच परिणाम होणार आहे त्याच्यामुळे, कारण का संध्याकाळच्या वेळेला एवढा ट्रॅफिक असतो की लोकांना गाडी पार्क करण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। आपल्याकडे इथे वाहतूक पार्किंगसाठी एक व्यवस्था केलेली आहे बीएमसीनी, पण तिकडे पोहोचणं पण लोकांना शक्य होत नाहीये त्या ह्याच्यासाठी आणि त्याचा परिणाम पूर्ण आमच्या व्यापारावर नक्कीच होणार आहे। काय म्हणणं आहे तुमचं त्याच्यावर? नाही, व्यापाऱ्यावरती तर येणारच प्रश्न, पण दुसरं इतर जे शाळेचे मुलं वगैरे त्यांना यायला जायला आता 20 मिनिटं 25 मिनिटं अर्धा तास लेट होतो, ते पण बघायला पाहिजे। पीक आवर आता भयंकर, म्हणजे सेना भवन पासून ते इकडे यायला साधारणपणे अर्धा पाऊण तास लागतो। व्यवसायावर कसा परिणाम होतोय? ग्राहक, तुम्हाला असं वाटतं, अशी भीती आहे की दसरा दिवाळीला कमी संख्येने येते? बरोबर आहे, कमी प्रमाणात येते। आज एक लक्षात घ्या, कुठल्याही माणसाला किंवा कुठल्याही ग्राहकाला जर इकडे यायचं असेल आणि त्याला जर ट्रॅव्हलिंगमध्ये येताना जर जो पूर्वी एक 10 मिनिटं लागायची तिथे अर्धा तास लागणार, तर नॅचरली त्या माणसाचा तो डिमोरलाइज होतो आणि तो इथे यायच्या ऐवजी दुसरीकडे जाणार, म्हणजेच इथे दादरच्या व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। हे आम्हाला प्रकर्षाने सांगायचं आहे आणि शासनाने ह्या सर्व गोष्टीचं नियोजन करताना प्लॅनिंग हे फार महत्त्वाचं आहे, त्याच्याप्रमाणे करावं एवढंच आमचं त्यांना सगळ्यांना म्हणणं आहे। त्यामुळे लवकरात लवकर प्लॅनिंग केलं जावं, कारण मोठे सण येत आहेत आणि त्यामुळे याचा परिणाम आतापासूनच व्यापाऱ्यांना जाणवतो। त्यांचं असं म्हणणं आहे की या वाहतूक कोंडीतनं जे ग्राहक आहेत, जे रेग्युलर ग्राहक आहेत ते सुद्धा येत नाहीत आणि चालायला सुद्धा जागा मिळत नाही पीक आवरला, अशा प्रकारची स्थिती होते आणि त्यामुळेच महापालिका असेल किंवा ट्रॅफिक पोलीस असतील त्यांनी तातडीनं पावलं उचलून यावर तोडगा काढावा, ही मागणी दादर व्यापारी संघाने केली आहे। कॅमेरामॅन मनोज जयस्वाल, वेदांत एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।